नागपूरमध्ये आम्ही प्रयत्न केले भारतीय जनता पार्टीसोबत, शिवसेनेसोबतही आमचे मित्रपक्ष जे आहे, परंतु कोणताही उत्स्फूर्त प्रतिसाद ज्याला म्हणतात तो आम्हाला मिळाला नाही, आतापर्यंत मिळाला नाही. म्हणून आम्ही आजपासून बी फॉर्म आपल्या पक्ष वाढवण्याचा आमचा अधिकार आहे. सन्मानजनक आम्हाला काही ऑफर आला नाही, म्हणून आमच्या कामाला मी सुरुवात केलेली आहे. जवळपास 45 ते 50 बी फॉर्म आम्ही इथे दिलेले आहे. अजूनही काही रिस्पॉन्स आम्हाला मिळाला सन्मानजनक तर आम्ही उद्या 100 फॉर्म आम्हाला द्यायचे आहे, तर आम्ही उद्या ते करू. वेळेवरती मित्र पक्षांनी काही हात केली तर जाणार का त्यांच्यासोबत, काय परिस्थिती राहणार? मित्रपक्षांनी शेवटपर्यंत जर आम्हाला सन्मान दिला तर आम्ही केव्हाही सन्मानपूर्वक जायला तयार आहोत, परंतु सन्मान मिळाला नाही म्हणूनच आमची सुरुवात होऊन गेलेली आहे. आतापर्यंत किती एबी फॉर्म वाटप झालेले आहे आणि समोरचं काय टार्गेट आहे, किती? आज आम्ही जवळपास 45 ते 50 बी फॉर्म आम्ही या ठिकाणी आज दिलेले आहे व आमची प्रक्रिया सुरूच आहे. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार दमदार उमेदवार आहे, आम्हाला ज्यांना लढवायचंच आहे त्या उमेदवारांनाच आम्ही आता 4चं आमचं फायनल झालंय, त्यांनाच आम्ही आता बी फॉर्म देत आहोत. मी संपूर्ण जागा लढवणार आहे की काही? जर मित्रपक्षांनी आम्हाला सन्मानजनक अजूनही काही तोडगा दिला नाही तर आम्हाला तर आमचा पक्ष म्हणून आम्हाला मोठं करण्याकरता आमचा अधिकार आहे. तो आम्हाला पूर्ण 151 जागा लढवावीच लागेल. त्याचं आमचं काम सुरू आहे त्यावर.